नमस्कार, मी सौ प्रतिभा राजेंद्र चव्हाण. अक्षरधनच्या कथा अभिवाचन स्पर्धेत आज मी माझीच कथा वाचणार आहे, जी अक्षरधनच्या या प्लॅटफॉर्मवर एकदा येऊन गेलेली आहे. कथेचं नाव आहे बाई. माझी शाळा मुलींची शाळा होती, जिच्यात अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके सर होते आणि बाकीच्या सगळ्या बाई होत्या. त्यावेळी म्हणजे साधारण 35 वर्षापूर्वी शाळेतल्या शिक्षिकेला बाई म्हणण्याची पद्धत होती. त्या बाई या एका शब्दात सुद्धा आदरयुक्त भीती होती, तरीही आपलेपणाचा ओलावा होता. बाईंची छडी खाल्ली तरी मनामध्ये कधी राग नसायचा आणि घरी सांगण्याची गरजही नसायची आणि हिंमत तर त्याहूनही नसायची. अशी आमची शाळा. असो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या शाळेतल्या आपल्या लाडक्या बाई किंवा सर असतातच. तसेच माझ्या शाळेतल्या काही आवडत्या बाईंपैकी मला सरोज पाटील बाई फार आवडायच्या. कारण त्या फार हसऱ्या होत्या, गोड बोलायच्या आणि प्रत्येक तासाला एक छानशी गोष्ट सांगायच्या. मुलींचे प्रॉब्लेम समजून घ्यायच्या, त्यांना समजून सांगायच्या, जीवनाचे धडे प्रत्येक गोष्टीतून समजवायच्या. त्यावेळी एक आदर्श शिक्षिका म्हणून मी त्यांना बघायचे. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांची शिकवण्याची पद्धत, मुलींना समजून घेण्याची पद्धत या नकळतपणे माझ्या अंतर्मनात घर करत होत्या. आज मला त्यांची खूप आठवण आली, कारण शाळेच्या ग्रुपवर सर्व शिक्षिकांचा एक फोटो आला होता. सगळ्या किती वेगळ्या दिसत होत्या. मी खूप वेळ त्यातल्या प्रत्येक बाईंना ओळखण्याचा प्रयत्न करत होते, कारण सगळ्यांचे चेहरे खूप बदललेले होते. पुन्हा एकदा मनात आलं की माणसाचं वय आणि वेळ माणसाला किती बदलून टाकतात नाही. असो, साधारण 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट. माझी दोन्ही मुलं लहान होती. मुलाला ताप आला होता, म्हणून त्याला दवाखान्यात न्यायचे होते. यजमान परगावी गेले होते आणि सोबत कोणीही नव्हतं. आता एकाला घरी ठेवण्याची तर सोयच नव्हती, म्हणून मी दोघांनाही हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथे डॉक्टरांना बघून दोन्ही मुलं एकाच वेळेला रडू लागली. डॉक्टरांनी चेक केलं आणि मुलाला टायफॉईडची शक्यता वाटते, म्हणून ॲडमिट करावं लागेल असं सांगितलं. मी रूममधून बाहेर आले आणि समोर मला सरोज पाटील बाई दिसले. हॉस्पिटलमध्ये कुणाला तरी भेटायला आल्या होत्या बहुतेक, पण त्यांना बघून मला रडूच आलं. त्यांनी मला जवळ घेतलं, धीर दिला. संपूर्ण प्रोसेस पूर्ण होईपर्यंत त्या माझ्या सोबत राहिल्या. मी आणि मुलं पूर्ण स्टेबल झाली तशा त्या निघाल्या. तशी मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावर माझा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या, ह्यातच संसारातल्या फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत प्रतिभा. प्रत्येक संकटाला तोंड देताना झाशीची राणी होऊन लढायचं, रडायचं नाही असं. आणि खूप गोड हसल्या. त्यावेळेला त्या मला अगदी देवासारख्या भासल्या. त्यांनी फक्त मला सोबत केली आणि धीर दिला. पण अगदीच अवसान गळून गेलेल्या मला अगदी 12 हत्तींचं बळ आलं होतं. मी बाहेर पडणाऱ्या बाईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले, कारण शाळेत असताना त्यांनी उत्तम संस्कार आमच्यावर केले होते. पण आताही त्या मला बरंच काही शिकवून गेल्या होत्या, ज्याचा पुढील आयुष्यात एक स्त्री म्हणून किंवा एक आई म्हणून किंवा एक शिक्षिका म्हणून वेगवेगळ्या भूमिकांमधून मार्गक्रमण करत असताना खूप उपयोग झाला. जीवनाचा प्रत्येक टप्पा त्यातील चढ उतारांसकट ओलांडत असताना जसं आईवडिलांचे संस्कार आपल्याला मदत करतात, तितकंच शाळेतील शिक्षकांकडून झालेले संस्कारसुद्धा जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. हेच खरं. नमस्कार.